तर एकीकडे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेल्या दुसरीकडे देशात महत्त्वाच्या शहरांमध्ये आता मॉक ड्रिल सुरू झालेला आहे। मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर आता मॉक ड्रिल सुरू आहे। सीएसएमटी स्थानकानंतर भारतीय सैन्य आता तिथे तैनात करण्यात आलेलं आहे। नागरिकांसाठी संभाव्य युद्धकाळाचं प्रशिक्षण या दरम्यान देण्यात येते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर मॉक ड्रिल सुरू झालेला आहे। सीएसएमटी स्थानकांवर भारतीय सैन्य आता तैनात करण्यात आलेलं आहे आणि मुंबईसह संपूर्ण देशभरात महत्त्वाच्या शहरांमध्ये आता मॉक ड्रिल सुरू करण्यात आलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आपण दृश्य बघतोय आता मुंबईतली प्रमुख रेल्वे स्थानक आणि तिथे आता मॉक ड्रिल सुरू करण्यात आलेलं आहे। विशेषतः नागरिकांसाठी संभाव्य युद्ध काळाचं प्रशिक्षण या दरम्यान देण्यात येत आहे। आपण बघतोय की तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे। सोबतच डॉग स्क्वॉड देखील आहे। शस्त्रसज्ज असे हे सगळे सैनिक आणि देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आता हे मॉक ड्रिल सुरू झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय नागरिकांना युद्ध काळाचं प्रशिक्षण दिलं जात आहे। दुसरा बॉम्ब फुटलेला या ठिकाणी आणि दुसरा बॉम्ब या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित अजून जखमी झाले असतील। एलजीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जागेवर बसून राहायचं आहे, कोणी मध्ये फिरायचं नाहीये। तर दरम्यानच्या काळात हवाई झालेला आहे। बरेचसे या ठिकाणी लोक अजून आसरा घेत आहेत। जोपर्यंत हवा आला तर आपण दृश्यांमध्ये बघितलं की हवाई हल्ला झाल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने स्वसंरक्षण करायचं याचं प्रशिक्षण आता दिलं जात आहे। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स देऊया। देवेंद्र, आपल्या सर्वत्र शासनाच्या सूचनेनुसार मॉकड्रिल घेण्यात येत आहे आणि सध्या औरण इथल्या एका शाळेमध्ये हे मॉकड्रिलचा जे सराव आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण बघतो की शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे अवेअरनेस करण्यासाठी मॉकड्रिल जे आहे ते घेण्यात येते। स्थानिक प्रशासन असेल किंवा नागरी संरक्षण दल असेल यांच्यामार्फत या ठिकाणी अशा पद्धतीचं मॉकड्रिल करण्यात येत आहे। दृश्यामध्ये आपण बघतोय की समजा जर बॉम्ब सदृश परिस्थिती झाली असेल किंवा आग लागली असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीच्या खबरदारी घेतली पाहिजे, त्या सगळ्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते या शाळेमध्ये होताना पाहायला मिळतात आहे। पोलीस प्रशासन असेल। देवेंद्र, थोडंसं तुम्हाला थांबवतो। आपले प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। अभिषेक, सध्या आपण बघू शकतो आम्ही सीएसटी रेल्वे स्टेशनवर आहे आणि इथे मॉक ड्रिल करताना आपण बघू शकतो की सगळे एकत्रित आलेले आहे। आरपीएफ म्हणा, जीआरपी म्हणा किंवा इतर दशक पथक आहे ते म्हणा, सिव्हिल डिफेन्स ह्याच्यामध्ये ते सगळं एकत्रित येऊन इन्स्ट्रक्शन त्यांना देता इथे आपण बघू शकतो। आणि नागरिकांना कशी प्रकारची जागरूकता करावी, जर युद्ध झाला तर असे हल्ले झाले तेव्हा कसं वागायचं, काय करायचं, आग लागली तर कसं करायचं आणि त्यांच्यासोबत असलेले कोणीतरी जखमी झाले तर कसं ॲक्शन करायचं ह्याच्या मॉकड्रिल आता इथे करण्यात आला। आणि आता इथे सर्व पथकांची ब्रीफिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता। आणि सीएसटी स्टेशन आपल्याला माहिती आहे, सीएसटी स्टेशनमध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि लाखांचा वरती इथे फुटफॉल असतं। दर रोजी लाखो पब्लिक इथून प्रवास करतात आणि म्हणून ह्या सीएसटी स्टेशनचं महत्त्व आहे। आणि त्याप्रमाणे इथे आपण बघू शकतो कसा मॉकड्रिलचा प्रयत्न केलेला आहे आणि नागरिकांना कसं जागृत करायचं, त्यांच्याबद्दल कशी जागरूकता करायची, कोणीतरी जखमी झाला तर त्याला त्याच्याप्रमाणे वागायचं आणि हॉस्पिटलला कसं घेऊन जायचं आणि सायरन वाजल्यावर युद्धाची घोषणा झाली आणि काहीतरी झाला तेव्हा कसं आपण करायचं, ह्या प्रकारची नागरिक जागरूकता इथे आपण बघू शकतो सीएसटीमध्ये करण्यात आलेली आहे। मॉकड्रिल संपलेला आहे, आता एक जॉईंट ब्रीफिंग चालू आहे आणि ब्रीफिंग नंतर परत एका मॉकड्रिलला पुढे जाणार आहे। स्टेशन 7 आणि किंवा 8 प्लॅटफॉर्मवरती हा मॉकड्रिल करण्यात आला आणि अशा प्रकारचे अनेक स्टेशन अनेक शाळांमध्ये अशा मॉकड्रिल पूर्ण भारतात करण्यात आला आहे। आणि सीएसटीचं स्टेशन जसं आम्ही सांगितलं याचं महत्त्व फार आहे, कारण 26/11चा दहशतवादी हल्ला इथेच झाला होता आणि हा सेन्सिटिव्ह झोन म्हणून आहे। म्हणून अशा प्रकारची नागरिक जागरूकता व्हावी आणि जर युद्ध झाला त्यामध्ये कशा वागणी करायचं आहे त्याबद्दलची इथे आपण मॉकड्रिल बघितलं आहे। निश्चितच अभिषेक, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। आपण थेट आता जाणार आहोत पुण्यात, आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रेवती, आपण बघतोय की संवेदनशील शहरांमध्ये क्षेत्रांमध्ये आता मॉक ड्रिल सुरू करण्यात आलेलं आहे। पुण्यातनं काय अपडेट्स आहेत?
त्यातून सुद्धा आता आपल्याला इथे पाहायला मिळतं की बॉम्ब जो आहे तो बॉम्ब होता आणि याच्यामधून बाहेर पडला आणि त्याच्यानंतर ते प्रत्यक्षामध्ये चालू झालेलं. सौरभ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे मला अपेक्षा आहे. खरं तर हो रेवती, येतोय आवाज, आम्ही बघू शकतो तुमच्या मागचे दृश्य. प्लीज. खरं तर आपण आता इथे बघतोय की पुण्यातील मॉकड्रिल खरं तर आता सुरू झालेले आहे. पुण्यातील आता आपण विभागीय आयुक्तालयाच्या इथे आहोत. पुण्यातलं विधान भवन ज्याला आपण म्हणतो तिकडे खरं तर आत्ता मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे. आत्ता मगाशी इकडे बॉम्ब सदृश स्मोक बॉम्ब्स टाकल्यानंतर खरं तर या सगळ्याला सुरुवात झालेली. जिकडे आपण बघतोय की जिकडनं खरं तर बॉम्ब सदृश जे स्मोक बॉम्ब्स टाकण्यात आलेले होते तिकडे आत्ता पुणे अग्निशमन दलाकडनं पाण्याचे फवारे टाकण्यात आलेले आहेत. आणि त्यासोबतच जर आपण माझ्या इकडे मागे बघितलं तर इकडे मागे देखील सुद्धा जे ॲम्ब्युलन्स आहेत ते ॲम्ब्युलन्स देखील तयार आहेत. इकडे सुद्धा आपण बघू शकतो की नागरिकांना कशा प्रकारे जर ते कुठल्याही अडचणीत आले तर कशा प्रकारे त्यांना बाहेर काढण्यात यावं याची सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण इकडे बघू शकतो की एनडीआरएफचं पथक देखील दाखल झालेलं आहे. आणि ही जी सगळी रेस्क्यूची जी सगळी प्रोसेस आहे ती आता आपण बघू शकतो. एनडीआरएफच्या बाजूलाच खरं तर तिकडे ॲम्ब्युलन्स देखील आहेत. जर कोण जखमी झालेले असतील तर त्वरित ॲम्ब्युलन्स देखील येतील. आपण जशी ही प्रक्रिया बघू शकतो की पुणे अग्निशमन दल असेल किंवा पोलीस असेल किंवा एनडीआरएफ असेल हे सगळे इथे तैनात आहेत. त्यासोबतच इथे पोलिसांचं पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे. म्हणजेच जे सगळे यंत्रणा आहेत ते सक्षमरित्या काम करतील. हे बघा, आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतोय की एनडीआरएफची टीम ही वरती आता पाहायला चालली आहे. त्याच समोरच्या इमारतीमध्ये आपण लष्कराचं एक पथक देखील बघू शकतोय. अशा प्रकारे सगळं हे रेस्क्यूचं काम चाललेलं आहे. त्यासोबतच सौरभ, आपण बघू शकतो की तिकडे बॉम्ब शोधक पथक देखील गेलेलं आहे. त्यासोबतच श्वान पथक देखील तिथे आहे. हे जे सगळं आत्ता मॉकड्रिल घेण्यात येते त्याचं मुख्य कारण म्हणजे की यथाकथा जर आपल्यावरती कुठली अशी परिस्थिती आली की युद्धाची परिस्थिती आली तर त्यासाठी आपले सगळे यंत्रणा हे सक्षम आणि तयार असले पाहिजे. त्यासाठी खरं तर हे घेण्यात येतं आहे. आणि आज जेव्हा आपण पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं हे केलेलं आहे, प्रत्युत्तर दिलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती हे जे मॉकड्रिल आहे हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. आपण बघू शकतो की श्वान पथक असू दे किंवा एनडीआरएफ असू दे, पुणे अग्निशमन दल असू दे किंवा पुणे पोलीस पथक असू दे, NCC असू दे, असे सगळ्या प्रकारचे जे यंत्रणा आहेत त्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत. आपण बघू शकतो की जी इमारत आहे तिकडे आत्ता बिल्डिंग सॅनिटाईज म्हणजे तिकडचे सगळे बॉम्ब नष्ट झालेत की नाही हे पाहण्यासाठी आता एनडीआरएफ लष्करचं पथक आणि तिकडे श्वान पथक देखील गेलेलं आहे. अशा प्रकारची सगळी हे जे मॉकड्रिल आहे हे आज राज्यभरात नाही तर देशभरात एकाच वेळेस सुरू आहे. आणि आता त्यासोबतच पुण्यातील जे एकूण 76 लोकेशन जे आहेत त्या 76 लोकेशनवरती ज्या प्रकारचं सायरन आहे, एक प्रकारचं सायरन वाजवण्यात येतं ज्यानंतर सगळी ती रेस्क्यूची प्रोसेस चालू होते. ते सायरन पुण्यातील 76 ठिकाणी वाजवण्यात येणार आहे. आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतोय की नागरिकांना जर आपत्कालीन काही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये कसं रेस्क्यू करण्यात येईल ह्या सगळ्याचा हा मॉकड्रिल आता आपण इकडे बघतोय. सौरभ, निश्चितच रेवती, आपण मुंबई आणि पुण्यातली तर स्थिती बघितली. थेट आपण आता जाणार आहोत दिल्लीत. रामराजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. रामराजे, सगळ्या संवेदनशील क्षेत्रावर संपूर्ण देशभरामध्ये सध्या मॉकड्रिल सुरू आहे. दिल्लीतनं काय अपडेट्स? बिलकुल, दिल्लीमधल्या खान मार्केटमध्ये मी आहे. खान मार्केट हे सेलिब्रिटीचं ठिकाण आहे आणि इथं आपण पाहतोय की हे एनडीआरएफचं पथक जे ते तयार आहे आणि संपूर्ण ही जी आज मॉकड्रिल केली जाणार आहे त्याचा संपूर्ण सराव जो आहे तो केला जाणार आहे. आणि मार्केटच्या ठिकाणी कसं लोकांना इव्हॅक्युएशन करावं
त्या संदर्भाची ही एक लोकांना प्रात्यक्षिक जे आहे ते दाखवताना याच्यामध्ये महिला आहेत आणि त्याच सर आम्ही सर इसके बाद एक सेकंड हमारा काम इसके बाद हे इथे आता प्रात्यक्षिक सुरू होत आहे आणि त्यामुळेच इथे कोणी बोलण्यासाठी तयार नाहीये. विशेष करून आपण इथं पाहतो टीम लीडर या महिला आहेत आणि या टीम मध्ये काही महिला पण आहेत आणि आता हे प्रात्यक्षिक सुरू होणार आहे. त्याचबरोबर सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे. तर डॉग स्क्वॉड आहे, त्याचबरोबर इथले अधिकारी आहेत आणि इतर जे सिव्हिल डिफेन्सची टीम इथं आहे. त्याचबरोबर इथले एमडी सुद्धा इथं आलेले आहेत. इथून आता प्रात्यक्षिक जे आपण की मॉकड्रिल कशी असणार आहे काय असणार ते सुरू केली जाणार आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचा इथे आहे. हेल्मेट लावण्यात आलेला आहे आणि प्रसंगाच्या वेळी कशा पद्धतीनं इथे एक प्रसंग अवधान दाखवावं हे सुद्धा इथं आपण इथं पाहतोय की इथे डॉग स्क्वॉड आहे आणि प्रात्यक्षिक जसं केलं जातं सेम तसंच जर खरोखर अशी घटना घडली आणि इव्हॅक्युएशन करायची वेळ आली तर काय काय करायला पाहिजे यासाठीच्या सगळ्या सूचना ज्या दिल्या जात आहेत. आपण इथं पाहतो की डॉक्टरला घेऊन हे एनडीएमसीचं पथक आलेलं आहे. तर दुसरीकडे हे एनडीएमसीचे गार्ड्स तैनात करण्यात आलेले आहेत आणि कोणत्याही सिच्युएशनचा सामना करता यावा यासाठी ही तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. खान मार्केट हे अतिशय प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू लोकांचं हे मार्केट आहे आणि दहशतवाद्यांच्या दृष्टीवर सुद्धा हे मार्केट असू शकतं आणि म्हणूनच इथं तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण इथं पाहतोय की हे एनडीआरएफची टीम आहे. हेल्मेट लावले आहेत, मास्क लावलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या मशिनरी आहेत की लोक जर जखमी झाले तर त्यांना कसं घेऊन जायचं आणि त्याचबरोबर जर काही लोक अडकले तर त्यांना ताबडतोब बाहेर काढण्यासाठी मग ते लोखंडाचं मेटल असेल ते कापण्याचे यंत्र सुद्धा इथे आहेत आणि कशा पद्धतीनं जावं आता हे प्रात्यक्षिक. निश्चितच रामराजे काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा येऊया. मुंबईत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अभिषेक सध्या सीएसएमटी स्थानकांवर भारतीय सैन्य तैनात आहे आणि तिथे सुद्धा मॉक ड्रिल सुरू आहे असं कळत आहे. काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो माझ्या पाठी इथे पूर्ण म्हणजे एका प्रकारे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, GRP आणि डॉग स्क्वॉड आणि सिव्हिल डिफेन्स हे एकत्र येऊन इथे मॉक ड्रिल करत आहे आणि हे तुम्ही बघू शकता त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहे की कशा प्रकारे जर कुठलीही परिस्थिती आली तर आपण कसं करायचं, सिक्युरिटी कशी द्यायची आणि त्याच्यामध्ये पण नागरिकांना जागरूक करण्यासाठी एका प्रशिक्षण पण इथे मॉक ड्रिल केली गेली. जर कोणी जखमी झाला तर कसं करायचं, त्यांना हॉस्पिटलला कसं घेऊन जायचं, सायरन वाजल्यावर आपण कसं वागायचं. आणि आता तुम्ही हे बघू शकता माझ्या पुण्यासमोर हे जॉईंट ऑपरेशन म्हणून CST स्टेशनवरती केलं जात आहे. इकडे ट्रेनमध्ये जाऊन चेकिंग पण करण्यात येत आहे. संशय वस्तू कशी भेटली त्याचं कसं वागायचं, नागरिकांना कसं बोलायचं आणि जर सायरन वाजला त्याच्यामध्ये कोणीतरी कसं वागायचं आणि कुठेतरी भिंतीमध्ये जाऊन कसं सुपायचं हे सगळं ट्रेनिंग किंवा एक प्रकारचा मॉक ड्रिल त्यांनी इथे करून दाखवलेलं आहे. आणि आता आपण बघू शकतो हा प्लॅटफॉर्मवरती ट्रेन लोकल ट्रेनमध्ये पण जाऊन कशा प्रकारे एक तरीके मॉक ड्रिल करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये एक संदेश किंवा मेसेज पाठवला जात आहे की घाबरायचं नाही, जर काही परिस्थिती आली त्याच्यामध्ये आपण कसं वागायचं आणि जर काही हल्ला झाला त्यामध्ये कसं वागायचं अशी मॉक ड्रिल करून एका प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. आणि आता आपण इथे CST मध्ये बघू शकतो कशाप्रमाणे एका जॉईंट ऑपरेशन आता ह्याच्यामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पण आहे, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पण आहे, सिव्हिल डिफेन्सचे व्हॉलेंटियर आहे, सगळं मिळून एका प्लॅटफॉर्मवरती गस्त करत आहे आणि एका संदेश, एका मेसेज लोकांना देत आहे की तुम्हाला घाबरायचं नाही, आमचा सहयोग करायचा आणि आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतोय. त्याप्रमाणे एक जागरूकता आपल्याला कशा बाळगायची आहे त्याच्यामध्ये हे करून इथे आपण बघू शकतो की दाखवत आहे. आणि हे CST स्टेशन आपल्याला जर माहीत असेल तर हा महत्त्वाचा स्टेशन आहे. लाखो पब्लिक पॅसेंजर्स इथे येत आहे. आता डॉग स्क्वॉड पण आहे इथे
आणि त्याच्यामध्ये हा 26/11चा दहशतवादी हल्ला हा स्टेशननी झेललेला आहे. म्हणून हा महत्त्व आहे इथे. आणि जशा प्रकारची इथे मॉक ड्रिल करण्यात आलेली आहे, एका प्रकारे नागरिकांना जागरूकता पण दिली जात आहे आणि एका संदेश पण दिला जात आहे की घाबरायची गरज नाही. आजच्या ज्या परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे त्यामध्ये आपण कसं वागायचं आणि त्याचा सामना कसा करायचा ह्याच्या मॉक ड्रिल माध्यमातून एका जॉईंट ऑपरेशनमध्ये हे पूर्णपणे इथे दाखवत आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक प्लॅटफॉर्मवरती नाही तर 2, 3 किंवा सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती एक प्रकारचा मॉक ड्रिल करण्यात येत आहे. आणि त्याच्या माध्यमातून एक स्पष्ट संदेश लोकांमध्ये दिलेला जात आहे की घाबरायची गरज नाही, जागरूकता ठेवा आणि जर काही हल्ला झाला किंवा युद्ध झाला आणि काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये वागायचं कसं हे सगळं प्रशिक्षण इथे CST मध्ये होताना आपण बघू शकतो. जी निश्चितच अभिषेक, आपण बघतोय की संपूर्ण देशभरात सध्या मॉक ड्रिल सुरू आहे. आपण काही ठिकाणचे दृश्य देखील बघितले, विशेषतः आपण मुंबई पुण्यातली परिस्थिती जाणून घेतलेलीच आहेत आणि सोबतच दिल्लीतली सुद्धा परिस्थिती बघितली. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया. मोहसिन, देशभरात मॉक ड्रिल सुरू आहे, तुमच्या विभागातले काय अपडेट्स? सौरभ, नक्कीच मॉक ड्रिल रेल्वे स्थानकाच्या परिसरात संभाजीनगरमध्ये सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडत चालले आहेत, त्यात काल झालेल्या एअर स्ट्राईक नंतर जी आहे तर युद्धजन परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर युद्ध झालं, अचानक हल्ला झाला तर परिस्थिती कशी हाताळावी यासाठी जे आहे तर मॉक ड्रिल देशभरात घेतल्या जातात. संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर हे मॉक ड्रिल सुरू झालेलं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता आग लागली होती, आग लावण्यात आली होती आणि त्यानंतर आग लागल्यानंतर कशी परिस्थिती हाताळावी यासाठी हे सगळं मॉक ड्रिल होतं. अग्निशमन दल जे आहेत तर या ठिकाणी पोहोचलेलं आहे. काही वेळापूर्वी जखमींना कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण जे आहे तर मॉक ड्रिल झालेलं आहे आणि आता आग लागल्यानंतर परिस्थिती कशी हाताळावी यासाठी जे आहे तर या ठिकाणी जे आहे तर मॉक ड्रिल जे आहे तर आता करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रभरात ज्या ठिकाणी अशा पद्धतीने मॉक ड्रिल होतं त्या ठिकाणी ही सगळी हल्ला जेव्हा एखाद्या वेळेस झाला तेव्हा परिस्थिती कशी हाताळावी याचं जे आहे तर प्रशिक्षण असेल किंवा मॉक ड्रिल आहे तो करण्यात येत आहे. आणि या मॉक ड्रिल मध्ये अनेक लोकप्रतिनिधी देखील सहभागी झालेले आहेत. संभाजीनगरमध्ये भाजपचे खासदार जे आहेत तर ते भागवत कराड आपल्याला पाहायला मिळतात, पोलीस आहे, स्थानिक पोलीस आहे, रेल्वे पोलीस आहे, सगळ्यांच्या माध्यमातून हे मॉक ड्रिल जे आहे तर या ठिकाणी घेण्यात येत आहे. ज्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रात मॉक ड्रिल सुरू आहे तसंच संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर हे मॉक ड्रिल पाहायला. निश्चितच मोहसिन, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. दरम्यान आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूया. ही आता संपूर्ण देशभरातली दृश्य आम्ही तुम्हाला गेल्या काही वेळापासून दाखवतोय, जिकडे संपूर्ण देशभरात आणि राज्यभरात ठिकठिकाणी मॉक ड्रिल सुरू झालेलं आहे. संभाव्य युद्ध काळाचं प्रशिक्षण नागरिकांना या मॉक ड्रिल मधनं देण्यात येते. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी, इतरांची सुरक्षा कशी करावी, स्वतःची सुरक्षा कशी करावी या सगळ्याचं प्रशिक्षण या मॉक ड्रिल मधनं करण्यात येत आहे. मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मनोज, आपण राज्यभरातली परिस्थिती जाणून घेतली, तुमच्या विभागातले अपडेट्स द्या. नक्कीच तारापूर हे देशातल्या संवेदनशील क्षेत्रापैकी पहिल्या यादीमधलं संवेदनशील क्षेत्र आहे आणि तारापूर अणुऊर्जा केंद्र हे देशातलं पहिलं अणुऊर्जा केंद्र आहे. शिवाय अरबी समुद्रापासून जी कराचीची बॉर्डर आहे ती देखील साधारण 550 महिलावर नॉटिकल महिलावर आहे आणि त्यामुळे या पश्चिम किनारपट्टीवर असलेला तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे याच्यावर धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे पालघरमध्ये असलेल्या तारापूर केंद्राच्या समोर ही सुरू आहे. आता या ठिकाणी जे नागरिक संरक्षण दलाचे जे जवान आहेत आणि इतर यंत्रणांचे जे जवान आहेत ते या मॉक ड्रिलची सुरुवात करणार आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी आग लावण्यात येईल आणि नंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीने नागरिकांचा बचाव करायचा, त्यांना योग्य वेळी ठिकाणी रुग्णालयात कशा प्रकारे पोहोचवायचं या संदर्भातचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात येईल. आता काही क्षणातच या ठिकाणी सायरन वाजवून या ठिकाणी या मॉक ड्रिलची सुरुवात होणार आहे आणि या मॉक ड्रिल बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत.
शिवाय वेगवेगळ्या यंत्रणा आहेत शासनाच्या त्याचे जे अधिकारी असतील कर्मचारी असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत अगदी. आणि आता काही वेळातच या ठिकाणी मोकड्रील सुरू होणार आहे. निश्चितच या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असा संपूर्ण राज्यभरातनं आपापले प्रतिनिधी जोडले गेले होते. त्या सगळ्या प्रतिनिधींचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण बघतोय की सध्या नागरिकांसाठी संभाव्य युद्धकाळाचं प्रशिक्षण बरोबर 4 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. 4 वाजता संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल. मुंबई, पुणे, तारापूर सोबतच छत्रपती संभाजीनगर आणि दिल्लीची परिस्थिती आपण जाणून घेतलेली आहे.